राम राम मंडळी. महाराष्ट्राला कुस्तीची खूप मोठी परंपरा लाभलेली आहे. गावागावातील तालमींमध्ये अनेक वर्षांपासून कुस्तीची परंपरा जपली जाते. मंडळी, आपल्या राज्यातील अनेक पैलवानांनी राष्ट्रीय असेल आंतरराष्ट्रीय स्तरावर असेल यश मिळवून महाराष्ट्राचा सन्मान वाढवलेला आहे. पण कोणताही मोठा पैलवान एका दिवसात तयार होत नाही. त्याची सुरुवात ही लहान वयातच होत असते. मंडळी, शालेय जीवनात खेळाची आवड निर्माण झाली, योग्य प्रशिक्षण मिळालं आणि स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळाली तर त्याच विद्यार्थ्यांमधून पुढे मोठे पैलवान घडत असतात. त्यामुळे शालेय क्रीडा स्पर्धेतील कुस्तीला खूप असं महत्व आहे. मंडळी, महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालयामार्फत दरवर्षी शालेय क्रीडा स्पर्धांचं आयोजन केलं जातं. या स्पर्धांमध्ये हजारो विद्यार्थी सहभागी होत असतात. प्रत्येक विद्यार्थ्याला आपल्या शाळेचं, आपल्या गावाचं, तालुक्याचं, जिल्ह्याचं नाव मोठं करण्याची संधी मिळत असते. अनेक विद्यार्थी पहिल्यांदाच अशा स्पर्धांमध्ये उतरत असतात. मंडळी, सुरुवातीला त्यांना भीती वाटते, पण एकदा मैदानात उतरल्यावर त्यांचा आत्मविश्वास हा वाढू लागतो. हाच आत्मविश्वास पुढे त्यांना मोठ्या स्पर्धांमध्ये उपयोगी पडत असतो. शालेय कुस्ती स्पर्धांचा प्रवास शाळा स्तरापासून सुरू होत असतो. त्यानंतर तालुका, जिल्हा, विभाग आणि राज्यस्तरीय स्पर्धा अशा टप्प्यांमधून खेळाडूंना पुढे जाण्याची संधी मिळत असते. मंडळी, प्रत्येक टप्प्यावर स्पर्धा अधिक कठीण होत जात असते. चांगल्या खेळाडूंविरुद्ध खेळताना स्वतःच्या चुका समजतात आणि त्यामध्ये सुधारणा करण्याची मोठी संधी या खेळाडूंना मिळत असते. त्यामुळे प्रत्येक स्पर्धा खेळाडूला काहीतरी नवीन शिकवत असते. कुस्ती हा फक्त केवळ एक ताकदीचा खेळ नाही, तर कुस्तीमध्ये शरीराची ताकद महत्वाची आहे, तितकीच डोक्याची शांतता आणि योग्य टेक्निक महत्वाचं असतं. योग्य टायमिंग साधणं, प्रतिस्पर्ध्याचा अभ्यास करणं, संयम ठेवणं आणि शेवटपर्यंत लढण्याची तयारी ठेवणं हे गुण कुस्ती शिकवत असते. पण हे गुण फक्त मैदानावरच उपयोगी पडत नाहीत, तर आयुष्यातील प्रत्येक कठीण प्रसंगी माणसाला मदत करत असतात. आजच्या काळात अनेक पालक मुलांनी फक्त अभ्यास करावा असं मानत असतात. अभ्यास महत्वाचा आहे, पण खेळ पण तितकाच महत्वाचा आहे. मंडळी, खेळामुळे शरीर निरोगी राहतं, मन प्रसन्न राहतं आणि विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास सुद्धा वाढत असतो. नियमित सराव करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये शिस्त असते, वेळेचं नियोजन असतं, मेहनत करण्याची सवय आणि जबाबदारीची भावना सुद्धा त्यांच्यामध्ये निर्माण होत असते. त्यामुळे खेळ आणि शिक्षण यांचा समतोल ठेवणं गरजेचं आहे. ग्रामीण भागात अनेक गुणी मुले आहेत. त्यांच्याकडे मेहनत करण्याची तयारी असते, जिद्द असते आणि मोठं होण्याची स्वप्न असतात. मात्र काही वेळा योग्य सुविधा, प्रशिक्षक किंवा आर्थिक अडचणींमुळे त्यांची प्रगती थांबते. अशा विद्यार्थ्यांसाठी शालेय क्रीडा स्पर्धा ही खूप मोठी संधी असते. या स्पर्धांमधून त्यांची गुणवत्ता सर्वांसमोर येते आणि पुढे त्यांना प्रशिक्षण तसेच मोठ्या स्पर्धांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळू शकते. मंडळी, कुस्तीमध्ये विजय मिळवणारा खेळाडू किंवा चॅम्पियन खेळाडू एका दिवसात तयार होत नाही. त्यासाठी अनेक वर्षे नियमित सराव करावा लागतो. पहाटे उठून व्यायाम करणं, आहाराची काळजी घेणं, प्रशिक्षकांचं मार्गदर्शन घेणं, त्याचबरोबर सतत नवीन टेक्निक शिकत राहणं आणि पराभवानंतरही हार न मानणं, या सर्व गोष्टी एका यशस्वी पैलवानाला घडवत असतात. शालेय स्पर्धा विद्यार्थ्यांना हाच प्रवास शिकवतात. जिंकणं महत्वाचं असतं, पण त्यापेक्षा महत्वाचं म्हणजे प्रामाणिकपणे खेळणं आणि प्रत्येक स्पर्धेतून काहीतरी शिकणं. आज महाराष्ट्रातील अनेक प्रसिद्ध पैलवानांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ही शालेय स्पर्धांमधूनच केली होती. मंडळी, शालेय स्पर्धांमध्ये मिळालेले यश हेच त्यांना पुढे राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत घेऊन गेलेलं असतं. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याने शालेय स्पर्धेकडे मोठी संधी म्हणून पाहिलं पाहिजे. कोणता विद्यार्थी उद्या देशासाठी पदक जिंकल हे आज आपण कुणी सुद्धा सांगू शकत नाही. शाळा, पालक, प्रशिक्षक, क्रीडा अधिकारी यांनी या विद्यार्थ्यांना सातत्यानं प्रोत्साहन दिलं तर महाराष्ट्राची कुस्ती परंपरा आणखी मजबूत होईल. प्रत्येक शाळेत कुस्तीसाठी आवश्यक अशा सुविधा उपलब्ध झाल्या, प्रशिक्षित मार्गदर्शक मिळालं, त्याचबरोबर विद्यार्थ्यांना नियमित स्पर्धा मिळाल्या तर आपल्या राज्यातून, महाराष्ट्रातून अनेक आंतरराष्ट्रीय दर्जाचे पैलवान तयार होऊ शकतात. मंडळी, शालेय क्रीडा स्पर्धांमधील कुस्ती ही फक्त पदके जिंकण्याची एक स्पर्धा नाही, तर ती विद्यार्थ्यांना निरोगी जीवन, चांगले संस्कार, आत्मविश्वास, शिस्त, मेहनत आणि संघर्ष करण्याची ताकद देणारी एक खरीखुरी जीवनशाळा आहे.
आजचा शालेय कुस्तीपटू उद्याचा राष्ट्रीय विजेता, आंतरराष्ट्रीय पदक विजेता किंवा समाजाला प्रेरणा देणारा आदर्श खेळाडू बनू शकतो. म्हणूनच शालेय कुस्ती स्पर्धा या महाराष्ट्राच्या क्रीडा विकासाचा पाया आहेत. या स्पर्धा जितक्या मजबूत होतील तितकंच महाराष्ट्राचं क्रीडा क्षेत्र अधिक सक्षम आणि उज्ज्वल होईल यात शंकाच नाही. धन्यवाद.